अल्लू अर्जुन हा पुष्पा 2 रिलीज झाल्यापासूनच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत वादामध्ये अडकत चाललाय. हैदराबाद मधील त्याच्या घरावर आता दगडफेकीची आणि तोडफोडीची घटना घडली. रविवारी सायंकाळी काही लोक हे अल्लू अर्जुनच्या घरासमोर जमून आंदोलन करत होते, त्यावेळेसचा हा सगळा प्रकार आहे. पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रीमियरच्या दरम्यान मध्ये संध्या थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि एका महिलेचा मृत्यू झाला. यावर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी म्हटलं की अल्लू अर्जुनने पोलिसांच्या सूचनांचं पालन केलं नाही आणि त्याच्या या रोड शो मुळे ही चेंगराचेंगरी झाली. अल्लू अर्जुनने स्पष्ट केलं की त्याचा कोणताही रोड शो करण्याचा हा उद्देश नव्हता. या घटनेवर आता राजकीय वर्तुळामध्ये वाद सुरू झालेले आहेत. BRSचे नेते हरीश राव यांनी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी चेंगराचेंगरीमध्ये महिलेचा मृत्यूला निषेध केला आणि सरकारची भूमिका स्पष्ट केली. विरोधकांनी रेवंत रेड्डी यांच्या वक्तव्यावर आता विरोध केलेला आहे. या प्रकरणामुळे तेलंगणा विधानसभेमध्ये चर्चा सुरू झाली.